विश्वकर्मा भगवान हे कुठल्या जातीचे नव्हते, हे समस्त बांधवांचे होते, हे समस्त देवभूतांचे होते आणि म्हणून ते प्रखर कुठल्या जातीचे नाही, तर आपल्या सर्वांसाठी ते भगवंत आहे आणि त्यांची पूजा आपण करतोय, त्यांची पूजा आपण केली पाहिजे। मग आजचा दिवस इतका पवित्र आहे, या जयंतीच्या दिवशी आपण मात्र त्या ठिकाणी कशाची पूजा करावी, तर केवळ विश्वकर्माचीच पूजा नाही करू, तर त्याही पलीकडे जे शस्त्र दररोज आपल्या व्यवहारात जरी आपण वापरत असाल त्या शस्त्राची सुद्धा पूजा आपण या ठिकाणी केली पाहिजे, त्यांची सेवा आपण या ठिकाणी केली पाहिजे। कदाचित इथे बसल्या बसल्या तुमच्या काहीच लक्षात राहिलं नाही आणि नुसतं भगवान विश्वकर्माचं नाव जरी आपण घेत असाल तरी आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे, कारण या कलियुगामध्ये त्या नामाला अत्यंत महत्व आहे। किती महत्व आहे या कलियुगामध्ये? जप तप साधना का बरं करावी, कारण इतर युगामध्ये ही साधना खूप करावी लागत होती आणि या कलियुगामध्ये सोपं साधन सांगितलं, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची। जन्मोजन्मीचं पाप जायचं असेल तर आपण भगवत चिंतन केलं पाहिजे। कशा स्वरूपाने? एवढंच चिंतन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे असा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी जर मला केला तर एक उदाहरण फार गोड सांगते ताई का। एक वेळेला भगवान श्रीकृष्णाकडे तिघे जण गेले आणि तिघ जण गेल्याच्या नंतर त्यांना विचारलं की देवा, कलियुग म्हणजे नेमकं काय रे, असा प्रश्न विचारल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, कलियुगाची माहिती पाहिजे ना तुम्हाला, मी जेवढं सांगतोय तेवढं करावं लागेल। म्हणजे काय करायचं? तिघांना एक उत्तर सांगितलं देवाने, तू जरा इकडच्या दिशेला जायचं, तुला काय वेगळं दिसेल ना ते मला येऊन सांगायचं। दुसऱ्याला सांगितलं तू इकडच्या दिशेला जायचं, तुला काय वेगळं दिसेल ते मला येऊन सांगायचं। तिसऱ्याला सांगितलं तू इकडच्या दिशेला जायचं आणि तुला काय वेगळं दिसेल ते मला येऊन सांगायचं। तिघही तीन दिशेला गेले आणि गेल्याच्या नंतर पहिल्या दिशेला गेला होता त्याला चालता चालता एक हत्ती दिसला, पण आश्चर्याची घटना एक दिसली की त्या हत्तीला दोन तोंड दिसले। साधारणतः एका हत्तीला किती तोंड असतात तुमच्याकडं? बोला ना, मग बोलता येते ना तुम्हाला? मग बोला। मला असं वाटतंय की बसले बसले कुठे गेले की काय, असं नको वाटायला मला, म्हणून थोडं हसलं पाहिजे, बोललं पाहिजे। प्रवचनात बसताना अगदी गंभीर बसायचं नाही, आनंदी बसायचं, कारण एवढा एकच तास आपल्या जीवनामध्ये सुखाचा आहे। इथून गेला की कटकटीशिवाय दुसरं काहीच नाही, कारण प्रपंच म्हणजे चौना चौथ आणि एरंड्याचं गुऱ्हाळ, तर तुमचा असो नाही तर माझा असो, आपला सगळ्यांचा सारखाच आहे। प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये दुःख आहे, फक्त शोकांतिका एवढीच, याला वाटतं तू सुखीन, त्याला वाटतं हा सुखी, कोणी सुखात नाही महाराज। पण माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्या घरचं दुःख प्रवचनामध्ये मंदिरामध्ये अजिबात आणायचं नाही, कारण इथे सुखाचं साधन आहे, इथे अजिबात दुःखी चेहरे घेऊन बसायचं नाही, आपल्या चेहऱ्यावर कायम हसू असलं पाहिजे। खरं सांगू का, दुःख लपवण्याची कलाच हसते, म्हणून ते आपल्या चेहऱ्यावर असलं पाहिजे। काहींचे तोंड पाहिले ना तुम्ही बघा, सकाळी उठले पाहिलं की 12च वाजलेले असतात, पहाटे पहा 12च वाजलेले, दुपारी पाहिले तरी 12च वाजलेले, संध्याकाळी झोपताना सुद्धा हसत नाही, बोलत नाही, काहीच नाही, काही तथ्य नाही त्यांच्या जीवनामध्ये। मग त्याच्यामध्ये प्रेतामध्ये काही फरक आहे की नाही असं वाटतं आपल्याला, म्हणून थोडं हसलं पाहिजे, हसत खेळत जीवन घातलं पाहिजे। अहो कधी मरण येईल सांगता येत नाही, जोपर्यंत आहात ना तोपर्यंत हसून खेळून जीवन घातलं पाहिजे। महिला मंडळ, इतकं हसू आपल्या चेहऱ्यावर पाहिजे, इतकं हसू पाहिजे की शेजारच्या बाईनं आपल्याकडे पाहिलं की ती जळाली पाहिजे। काय गोड हसले की नाही तुम्ही? असंच हसू पाहिजे, अरे एवढं हसू आपल्या जीवनामध्ये पाहिजे की शेजारच्याने आपल्याकडे पाहिलं की त्याने विचार केला पाहिजे याच्या जगण्यात मजा आहे। काय विचार केला पाहिजे? जगण्यात मजा आहे। नाही तर काही काही अगदी तोंड सोडून बसतात आणि नेमके प्रवचनात बसले की त्यांचे तोंड माझ्या समोर दिसतात, मी त्यांच्याकडे पाहिलं की मलाही वाटतं जीव द्यावा का काय, कुठून आबोरी आली यांच्या पुढे प्रवचनाला बसली, वाटतं ना फार तोंड सोडून बसतात, असं वाटतं सगळ्या जगाचं दुःख नाही आलाच आहे काय। अजिबात आपल्या घरचं दुःख इथे घेऊन बसायचं नाही, आनंदी बसायचं, आनंदी फ्रेश बसायचं। ऐका, मी काय प्रश्न विचारला होता तुम्हाला? क्या बात आहे, हत्तीला किती सोंड असतात? एकच, पण हा जो गेला होता ना इकडच्या दिशेला त्याने दोन सोंडीचा हत्ती पाहिला, त्याला आश्चर्य वाटलं, तो आला। दुसऱ्या दिशेला गेला, त्याने काय पाहिलं ऐका ना, मात्र त्या ठिकाणी तो जात असताना त्याने 3 विहिरी पाहिल्या एकाच जागेवर, पण त्या 3 विहिरी अशा एकाच लाईनीमध्ये होत्या, मधली विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली होती आणि बाजूच्या दोन्ही अगदी कोरड्या होत्या, एक थेंबही
गेला, एकाच लाईनीत 3 विहिरी आहे, मधली भरलेली आहे आणि बाजूच्या कोरड्या का बरं? त्याला आश्चर्य वाटलं, तो आला. तिसऱ्या दिशेला गेला, त्याने काय पाहिलं आहे का? त्यानं असं बघितलं की एक भला मोठा दगड डोंगरावरून घरंगळत येत होता. अनेक पशु, अनेक जनावर चिरडले जात होते त्याच्या खाली. बऱ्याच लोकांनी तो दगड अडवण्याचा प्रयत्न केला, पण कुणाला तो दगड अडल्या गेला नाही. पण ऐका ना, पुढे येऊन तो दगड एका गवताच्या काडीला येऊन उभा राहिला. त्याला आश्चर्य वाटलं. तिघही देवाकडे आले आणि भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की देवा, आम्ही तुम्हाला कलियुग म्हणजे काय विचारलं आणि तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या दिशेने पाठवलं, आमच्या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे? देव म्हटले देतो, ऐका. पहिल्याला विचारलं, तू गेला होतास ना, तू काय बघितलं? त्याने सांगितलं, देवा मी एकच बघितलं की मात्र त्या ठिकाणी मी जात असताना मला एक हत्ती दिसला, पण तो 2 सोंडीचा दिसला. मला ते आश्चर्य वाटलं. पण देवा, कलियुगाचा आणि त्याचा काय संबंध आहे? देव म्हणला, हेच तर कलियुग आहे. म्हटलं कसं काय? अरे बाबा, यालाच कलियुग म्हणतात. म्हणे त्याचा आणि याचा काय संबंध? अरे जसा हत्ती एक होता, त्याला जशा 2 सोंडा होत्या, तसं या कलियुगामध्ये माणूस एक राहील, पण 2 तोंडाने बोलणार आहे. तुम्ही 2 तोंडे माणसं पाहिलेत का? माणूस एकच, पण 2 तोंडाने बोलतो. तुम्ही आले की तुमच्या जवळ गोड बोलायचं आणि तुम्ही गेले की दुसऱ्या जवळ गोड बोलायचं. अशा अनेक माणसं असतात बरं का. एखादा माणूस एखाद्या माणसाला म्हणतो, अरे तू उभा तर आहे इलेक्शनला, निवडून द्यायची जबाबदारी माझीच आहे, आणि ते म्हणतं मी तुझा प्रचार करील, आणि ते गेलं की दुसऱ्याला म्हणतं तू काही टेन्शन घेऊ नको, विरोधकाला तुझाच रात्रंदिवस फोटो घेऊन फिरतो, दोघांनाही मतदान करत नाही, तिसऱ्याला केल्याशिवाय राहत नाही. अशी 2 तोंड माणसं बोलणारी खूप आहे. सासूशी गोड बोलायचं शेजारची नाही, आणि सुनेशी गोड बोलायचं. हे गोड बोलणारी माणसं फार घातक आहे. आणि या कलियुगामध्ये 75% लोक 2 तोंडे आहे, 75%. म्हणून याला कलियुग म्हटलं. आता ऐका, दुसऱ्या दिशेला आला आणि त्याला विचारलं, तू काय बघितलंस रे? त्यानं सांगितलं, देवा मी एकच बघितलं. एका लाईनीमध्ये 3 विहिरी होत्या. मधली विहीर अगदी पाण्याने भरलेली होती आणि बाजूच्या दोन्ही कोरड्या होत्या, एक थेंबही पाणी नव्हतं. देव म्हटले, हा हेच तर कलियुग आहे. म्हटले, देवा विहिरीचा आणि कलियुगाचा काय संबंध आहे? देवानं सांगितलं, संबंध एवढाच आहे की या कलियुगामध्ये आई एकच आहे, तिला 3 मुलं राहतील. मधला मुलगा चांगल्या ठिकाणी कामाला राहील, त्याला 2 लाख रुपये पगार राहील आणि बाजूचे दोन्ही शेती करतील. पण त्या 2 शेतकरी भावांनी जर मधल्याकडे पैसे मागितले तर ते मधलं भावांना देणार नाही आणि दुसऱ्याला व्याजाने दिल्याशिवाय राहणार नाही. अर्थ एवढाच, सक्का भाऊ सख्या भावाला होणार नाही आणि परक्याला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याला कलियुग म्हटलं. प्रसंग संपला. तिसरा आला, देवा त्यांचं बरोबर आहे, पण माझं उत्तर? म्हणे तुझं उत्तर तर फार महत्वाचं आहे, तू काय बघितलं ते सांग. तो म्हणे, एक दगड येताना पाहिला, सगळ्या लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, कुणाला अडला नाही, पण तो दगड एका गवताच्या काडीला येऊन उभा राहिला. म्हटले हेच तर कलियुग आहे. म्हणजे कलियुगाचा आणि त्या दगडाचा काय संबंध? देव म्हटले, आहे त्या दगडाप्रमाणे काही लोक कळत न कळत पाप करत येतील. तो दगड जसा एका गवताच्या काडीला उभा राहिला, तसं आपल्याकडनं कळत न कळत पाप होतील. पण ते पाप जरी आपण करत आलो आणि गवताच्या काडी इतकं जरी चिंतन केलं तरी सर्व पापांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याला कलियुग म्हटलंय. प्रसंग संपला. मला एवढं सांगायचं आहे की आजच्या दिवशी तुम्हाला काही नाही आठवलं आणि नुसते भगवान विश्वकर्मा जरी आठवले तरी तुमच्या पापाचा नाश होईल, हे 100% तितकंच खरंय. पण ते आठवणं इतकं सोपं नाही बरं का. कारण इथे बसल्या बसल्या आम्ही मंदिरात बसलो म्हणून आमच्या अंतःकरणात देवच राहील, अजिबात नाही. कारण तो साठवण्याकरता, तो आठवण्याकरता आपलं मन पवित्र असणं अत्यंत महत्वाचं आहे. बाह्य रंगाने आपण किती सुंदर दिसतो, किती सुंदर आहेत, याच्यापेक्षा आपलं अंतरंग किती सुंदर आहेत याला सगळ्यात जास्त महत्व आहे. म्हणून अंतरंगाची शुद्धता अत्यंत महत्वाची आहे. देवाला साठवायचं असेल तर इथे पुण्याची सामुग्री पाहिजे. पापी माणसाला देव आठवू शकत नाही, पापी माणूस साधना करू शकत नाही, पापी माणूस पूजा करू शकत नाही, अर्चना करू शकत नाही. त्याच्याकरता अंतःकरणाची शुद्धता अत्यंत महत्वाची आहे. तुम्हाला आज या दुपारच्या भरातही इथे बसावं वाटलं की समजायचं आपल्या कुठल्या तरी जन्माचं पुण्य आहे.
म्हणून आम्हाला ऐकावं वाटतंय, म्हणून आम्हाला बसावं वाटतंय. हे सहजासहजी घडत नाही बरं का. कदाचित नाही तर एखादं म्हणेल पार काही 12 वाजले आणि आता काही प्रवचनाची वेळ आहेत का, आता झोपायची वेळ झाली. पण तरी सुद्धा प्रवचन रूपी सेवेला तुम्ही इथे बसत असाल तर समजायचं जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा माझ्या विठ्ठलाने माझ्यावर कृपा केली म्हणून आम्ही इथे बसू शकलोय. कारण बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, अनंत जन्मीचं सुखरूप पदरी असेल तर परमार्थ आम्हाला आवडेल. आणि समजा इथे प्रवचन चालू आहे आणि तुम्हाला ऐकावं वाटलं नाही तर समजायचं आपण कुठेतरी काहीतरी पाप करतोय. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड, त्याच्या हिताच्या आड ते पाप येत असतं महाराज. कारण देव आठवणं इतकं साधं आणि इतकं सोपं नाही. काही काही लोक म्हणतात ताई कधीतरी आठवू आम्ही दिवसभरातनं, एवढं सोपं नाहीये. आज तुम्हाला इथं बसावं वाटलंय, दुपारच्या वेळेतही प्रवचन ऐकावं असं वाटतंय की समजायचं कुठल्या तरी जन्माचं आपलं पुण्य आहे. कारण कथा कीर्तन श्रवण करणं एवढं सोपं नाही बरं. म्हणून मी नेहमी सांगत असते महिला मंडळ थोड्यात थोडा वेळ काढत चला. कुठे जर कथा असेल ना, मग ते शिवमहापुराण असेल, मग ते भागवत असेल किंवा रामायण असेल किंवा कीर्तन सप्ताह असेल तर वेळात वेळ काढा आणि तिथं जा. का बरं भगवत चिंतन आम्हाला ऐकायचंय, का बरं देवाचं चिंतन आम्हाला ऐकायचंय, का बरं शिव महापुराण कथा ऐकायची, का याचं कारण तुम्हाला सांगते ऐका. हे ऐकल्याचं पुण्य किती आहे तेही तुम्हाला सांगते. कदाचित तिथे बसलात आणि नुसतं चिंतन ऐकलं, भगवंताचं चिंतन केलं तर याचं फळ काय ते तुम्हाला सांगते. एक वेळेला देवराज नावाचा ब्राह्मण होता. मी कथेचं फळ सांगते का. तो देवराज नावाचा जो ब्राह्मण होता त्याने जीवनामध्ये ब्राह्मण असताना सुद्धा पाप करायला सुरुवात केली. त्याच्याकडनं रोज पाप व्हायचं महाराज. व्याभिचार करणारा तो ब्राह्मण, कधी देवाला न पूजणारा ब्राह्मण, त्याचा देवावर विश्वासच नव्हता. आणि ज्याचा देवावर विश्वास नसतो त्याला नास्तिक म्हटलं जातं. नास्तिक माहितीये तुम्हाला? नास्तिकाची व्याख्या सांगते का. स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो त्याला जातीवंत नास्तिक म्हणतात. कळतंय का मी तुम्हाला काय विचारते? सोपं करून सांगताय का. स्वतःही परमार्थ करायचा नाहीच नाही आणि दुसरं कळतं त्याला सुद्धा करू द्यायचा. असे नास्तिक महाराष्ट्रात काही कमी नाही. स्वतःही करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. जाऊ दे, प्रश्न फार गोड सांगते तुम्हाला ऐका. तुम्ही कधी माशी बघितली का? माशी हो म्हणा ना. मला असं वाटतं तुम्हाला जर माहित नसते घरून येतानाच पाठीभर माश्या घेऊन आल्या असते. माशीच विचारली बरं तरी नशीब दुसरं काही विचारलं नाही. माशी 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 बघितली का तुम्ही कधी? बरं, एक असा पुढारी होता दादा, जेवायला बसला. चांगला 100 किलोचा होता. आता काही एकमेकाकडे पाहू नका, ज्याचं त्याचं वजन ज्याला त्याला माहिती. आणि वजन वाढायला सुद्धा समाधानच पाहिजे बुवा. जळक्या माणसाचं कुठे वजन वाढतं का? अजिबात नाही. वजनात यायला काय पाहिजे? समाधान पाहिजे. असं 100 किलोचा पुढारी जेवायला बसला. काय सांगू तुम्हाला, जेवायला बसल्यानंतर जेवायला पाची पक्वान्न होते, श्रीमंत होता. आणि जेवायला बसल्याच्या बरोबर पाची पक्वान्न त्याच्या पुढे होते. आणि पुढे असताना त्यानं सगळं ताटातलं जेवण संपवलं. असं म्हणतात की जेवणाच्या शेवटी स्वीट्स खावं, म्हणजे गोड पदार्थ खावा. मग आपल्याकडे नसले गुलाबजाम तो गुळाचा खडा तरी खाल्ला पाहिजे, तो पचनासाठी अतिउत्तम असतो. त्याने त्या ताटाच्या भोवती मात्र त्या ठिकाणी सगळं संपवलं आणि वाटी होती शेजारी, त्या वाटीमध्ये गुलाबजाम होता. आणि ती वाटी अशी उचलली आणि त्यातला गुलाबजाम उचलला, असा तोंडात टाकायला आ केला आ, तो तोंडात टाकणार तेवढ्यात एक माशी बनबन करत आली आणि गुलाबजामच्या आधीच आतमध्ये गेली. आता ती आतमध्ये गेल्यावर तिथे तिनं कुठं तरी लपायचं ना. आता 100 किलोचं म्हटल्यावर त्याचं गोडाऊन पोटही बरंच मोठं असेल ना महाराज. तिनं कुठेतरी लपायचं ना. ती माशी आत गेली, हा बाहेर गेला, याने डबडब केली उलटी करून टाकली. माशीचा स्वभाव आहे स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. तसा नास्तिकाचा स्वभाव आहे स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. असे नास्तिक खूप येतो. स्वतःही नाही करायचं दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही. उदाहरण गोड सांगताय का. दोघं पती पत्नी होते आणि दोघांची अॅनिव्हर्सरी होती. अॅनिव्हर्सरी माहिती तुम्हाला? लग्नाचं वाढदिवस. मला विशेष वाटतं कुत्र्या मांजरासारखे भांडतात आणि त्यांचा लग्नाचा वाढदिवस. काय विशेष येतो, काय कुठून फॅड आले काही कळायला तयारी नाही महाराज. इतकी भारतीय संस्कृती बिघडत चाललीत आपली. बोललं की लोकांना राग येतो. कशासाठी अॅनिव्हर्सरी, कशासाठी बर्थडे करतोय? अरे बर्थडे म्हणजे तो दुःखाचा प्रसंग आहे, आनंदाचा अजिबात नाही. एक वर्ष आयुष्यातलं घडतंय, तो काय आनंदाचा प्रसंग आहे का?
कळत नाही. मी तर अनेकदा सांगत असते, तुम्हाला वाटतंय ना वाढदिवस करायचा, तर तुम्ही तुमचा वाढदिवस करत असताना अजिबात मित्रांना पार्ट्या देऊ नका, अजिबात नातेवाईकांना जेवायला नेऊ नका. वाटत असेल आमचा वाढदिवस चांगला साजरा व्हावा आणि आम्हाला पुण्य मिळावं, तर कधीतरी एखादा वाढदिवस, कधीतरी एखादी अॅनिव्हर्सरी एखाद्या वृद्धाश्रमात साजरी करा, एखाद्या अनाथ आश्रमात साजरी करा. 100% तुम्हाला पुण्य मिळेल. किती लोकांना पार्ट्या दिल्या म्हणजे किती लोकांचे आशीर्वाद मिळणार आहे? अजिबात नाही. मित्र येतात, खाऊन निघून जातात महाराज. फार फॅड आलेत. अरे कधी जर बघितलं तर ते अनाथ मुलं एखाद्या केक साठी तरफडतात आणि आपली मुलं त्या केक मध्ये खुशाल तोंड गुपसवतात. काही अर्थ आहेत त्याला? ही पाश्चात्य धर्म संस्कृती कुठून आणतोय आपण? कदाचित आपण सुधारलं पाहिजे, पण सुधरत नाही, फार मोठं दुर्भाग्य आहे. म्हणून मला असं वाटतं, कधी आलात माझ्या गावामध्ये तर माझ्या गावाचं नाव आहे सामनगाव. कधी आलात तर या, निमंत्रित करते तुम्हाला. माझ्या गावामध्ये वृद्धाश्रम आहेत महाराज. त्या वृद्धाश्रमामध्ये 70 जोडपे आहेत. मला वाटलं होतं कोरोना संपल्यानंतर कमी होतील संख्या, पण ती झपाट्याने वाढायला लागली. पण विशेष आहे का की त्या वृद्धाश्रमामध्ये 70 जोडप्यांपैकी एकही मुसलमानाचे आईबाप नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. एकही मुसलमानाचे नाहीत महाराज. सगळे हिंदूंचे आई वडील तिथे आहेत. पण पुढे विशेष आहे का, ज्यांचे आईबाप तिथे आहेत ना त्यांना 2-2 लाख रुपये पगार आहेत महाराज. 1.5-1.5 लाख रुपये पगार आहे. पण मला स्वाभिमान आणि अभिमान एकाच गोष्टीचा वाटतो की माझ्या शेतकऱ्याला जर विचार केला तर कुठला पगार नाही, शेतीत पिकवलं तर त्याला भाव नाही. एक तर सरकारही शेतकऱ्याच्या बाजूने नाही आणि निसर्गही शेतकऱ्याच्या बाजूने नाही. पण त्या 70 जोडप्यांपैकी एकही शेतकऱ्याचे आईबाप नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. खायला नसू द्या महाराज, आई बापाला बडबड करतील पण मरेपर्यंत सांभाळतील. आणि विशेष आहे, ज्या मुलांना इतकं मोठं शिकवलंय, सवरलंय महाराज, ज्या मुलांच्या मात्र पुढच्या भविष्याची काळजी करून आईबापाने स्वतः खाल्लं नाही, त्यांचे आईबाप तिथे. परिस्थिती फार नाजूक आहेत महाराज. कधी आलात तर एखादा वाढदिवस या आमच्या आश्रमात साजरा करा. एखाद्या वेळेस अनाथ आश्रमात जा, एखाद्या संस्थेत जा, पण वाढदिवस तिथं साजरा करा. असू द्या. मी सांगत होते की दोघांची अॅनिव्हर्सरी होती. लग्नाचा वाढदिवस होता. नवऱ्याने तिला विचारलं की तुला आज काय पाहिजे ना, तू बोल, मी 100% देणार. आता समजा तुमच्या नवऱ्याने तुम्हाला विचारलं असतं, तुम्ही काय मागितलं असतं? तुम्ही म्हणाला ताई लिस्ट वाचून दाखवता येणार नाही. आपल्या मागण्या खूप आहेत ना. आपले किती कपाट भरले तरी आपण साड्याच मागू, दुसरं काय मागणार आहे? पण ती पत्नी इतकी धार्मिक होती ना दादा, त्या पत्नीनं सांगितलं तुम्ही मी जे मागेल ते तुम्ही द्याल का? म्हटली 100% देईल. बोल तुला काय पाहिजे? तिनं सांगितलं मला काही नकोय हो, गावामध्ये सप्ताह बसलाय, तुम्ही उभ्या आयुष्यात कधी परमार्थ करताना मी बघितलं नाही. माझी इच्छा एवढीच आहे की तुम्ही एक तरी कीर्तन ऐकावं, याच्या पलीकडे मला काही नको. अशी पत्नी मिळायला फार मोठं भाग्य लागतंय महाराज. कीर्तन ऐकावं. आणि खरं सांगू, कदाचित तोही निघाला, कारण तो कधीच कोणाचं ऐकत नाही, पण तिचं ऐकल्याशिवाय क्या बात आहे. काय खरं बोलता तुम्ही. आता तुम्ही सुद्धा ताब्यात ठेवलं तो भाग वेगळा आहे, पण देवाला सुद्धा ऐकावं लागलं. तसं मात्र त्या ठिकाणी ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर तो कीर्तनाला जाऊन बसला. बसल्याच्या नंतर ते कीर्तनकार महाराजांनी सांगितले, बघा आयुष्य फार थोडं आहे, आयुष्य फार कमी आहे आपल्याकडे. या आयुष्याला आलात ना तर गळ्यामध्ये माळ घाला, कपाळाला गंध लावा, एकदा तरी पंढरपूरची वारी करा, चंद्रभागेत स्नान करा, असं सांगत होते. कोण? ते महाराज सांगत होते. आणि हा कधी न कीर्तनाला आलेला असं ते बायकोचं ऐकून बसलेला कीर्तनाला त्यानं ते सगळं ऐकलं. आणि घरी गेल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, हे बघ मला उद्या पंढरपूरला जायचं आहे. ही विचार करायला लागली, कधी देवाला आंघोळ घातली नाही, आता हे पंढरपूरला जायचं म्हणतंय. बरं जाताय ना, जा, जाऊ द्यायला काही हरकत नाही, परमार्थात आडवं येऊ नये. तो निघाला पंढरपूरला. पत्नीने सांगितले, बघा चाललात पंढरपूरला, माझ्या पांडुरंगाला माझा जेहरी सांगा, माझा निरोप सांगा. आपलं जर जाणं झालं नाही ना तर आपण निरोप द्यायचा असतो वारकऱ्याकडं. तिनं निरोप दिला, पांडुरंगाला जेहरी सांगा बरं का. हा गेला आणि बस स्टँडवर बसला. बसची वाट पाहत होता. नेमकं दादा बस त्याच दिवशी अर्धा तास उशीर झाला बसला. अर्धा तास उशिरा सांगितल्यानंतर तो त्या बाकड्यावर बसला. बसल्या 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 तेवढ्यात एक जातीवंत नास्तिक येऊन त्याला भेटलं. बरं अशी माणसं नको तिथं भेटत असतात. आपल्याला जर वाटलं सकाळी उठल्या उठल्याचं तोंड पाहुणे, सकाळी उठलं की त्याच तोंड दिसतंय आपल्याला. एखादं स्थळ पाहायला निघालं आणि वाटलं ना ते आडवं जाऊ दे, ते बांद्री सारखं आडवं जात असतं. म्हणून मात्र तो जातीवंत नास्तिक येऊन त्याला भेटला आणि त्याला विचारलं, कुठं निघालात? म्हणला पंढरपूर.
कोणी सांगितलं? म्हणून मोठ्या महाराजांनी सांगितलं. महाराज म्हटले पंढरपूरला गेलं पाहिजे, चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे, गळ्यात माळ घातली पाहिजे. तर म्हणलं अरे महाराज मंडळींनी सांगितलं. महाराज मंडळीचे सांगायचे धंदे, आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं. तसं नका करू बरं का तुम्ही. फार महत्वाचं बोलते ऐका. तो म्हटला आणि याला ते पटलं आणि हा निघाला. कुठं? पंढरपूर नाही, घरी निघाला. घरी तेवढ्यात मात्र पत्नी म्हटली, अहो गेले होते ना तुम्ही? गेले होते. तो म्हणला कुठं? ती म्हटली वारी. तो म्हटला बरं आहे घरीच, काय करायची वारी. हे कशामुळे घडलं माहितीये का? आस्तिकाला नास्तिक भेटल्यामुळे. आणि नास्तिकाचं कामच आहे स्वतःही करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. असे नास्तिक या महाराष्ट्रामध्ये खूप आहेत महाराज, खूप आहेत. पण त्यांचं काही आपण ऐकायचं नाही. आणि म्हणून सांगताय का, इथे बसलात ना, वास्तविकता या कथेचं पुण्य किती आहे, कीर्तनाचं पुण्य किती आहे, प्रवचनाचं पुण्य किती आहे. एक तो ब्राह्मण, मी त्याच्याविषयी बोलत होते, देवराज नावाचा ब्राह्मण जीवनामध्ये अत्यंत वाईट कर्म केलं. कधी परमार्थ त्याने केला नाही, कधी देवपूजा त्याने केली नाही, कधी संत जयंती त्याने केली नाही, कधी देव जयंती त्याने केली नाही. असा असणारा ब्राह्मण आणि मात्र हे सगळं करत असताना त्याने व्याभिचार खूप केला. परस्त्रीकडे पाहत असताना कायम वाईट नजर असायची. आणि हे सगळं करत असताना त्याने व्याभिचार केला, परस्त्रीची भोग भोगून इतकं वाईट कर्म केलं. आणि हे सगळं कर्म केल्याच्या नंतर तो वृद्ध झाला, म्हातारा झाला आणि एका मंदिरात येऊन बसला. बसल्याच्या बरोबर त्या मंदिरात तो जर्जर होऊन बसलेला होता. त्याला ताप आलेला होता, संपूर्ण अंग फणफण तापाने करत होतं. आणि सगळं करत असताना त्या मंदिरामध्ये शिव महापुराण कथा चालू होती. आणि ती अनावधानाने त्याच्या कानावर पडली. काय? शिवपुराण कथा कानावर पडली. आणि पडल्याच्या बरोबर तिथेच त्याने प्राण सोडला. प्राण सोडल्याच्या नंतर यमदूत त्याला न्यायला आले. आणि घेऊन जात असताना तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी शिवगणांनी त्यांना अडवलं. यमदूताला सांगितलं तुम्हाला याला नेता येणार नाही. का बरं? यमाने सांगितलं देवा असं का करतात? त्याने जीवनामध्ये पुण्यकर्म केलं नाही, व्याभिचार केला, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहिलं, परस्त्री भोग घेतला आणि एवढं वाईट कर्म करून सुद्धा त्याला यमदूताने नाही न्यायचं. मग कोणी न्यायचं? महादेवाने सांगितलं यमदूता तुम्ही बोलतायत ते बरोबर आहे, ठीक आहे. त्याने वाईट कर्म केलं, कळत न कळत त्याच्याकडनं पाप झालं, व्याभिचार त्याने केला. पण हे सगळं करत असताना कदाचित मरता का होईना त्याने शुद्ध अंतकरणाने शिव महापुराण कथा ऐकली. म्हणून त्याला यमलोकी नाही तर शिवलोकी न्यावं लागेल. प्रसंग संपला. कारण एवढंच आहे, अनावधानाने जरी एखादी कथा, एखादं कीर्तन, एखादी भगवत चिंतन तुमच्या कानावर पडलं तरी शेवटी ते तुम्हाला कामाला येणार आहे. म्हणून इथं बसल्या नाही काही आठवलं, कदाचित या ठिकाणी विश्वकर्मा भगवंताची पूजा केली आपण, कदाचित नुसतं मुखाला नाव जरी आलं तरी पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहेत महाराज. आणि ते पुण्य प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला या ठिकाणी साधना चिंतन ऐकावंच लागणार आहे. कारण कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी. महाराज म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जन्मोजन्मीचं पाप जाळण्याकरता कदाचित आम्हाला भगवत चिंतन करावं लागणार आहे. मग एकाने मला प्रश्न विचारलात की ताई आम्ही या जातीचा आहोत, आम्ही कोणते देव पूजायचे? आम्ही त्या जातीचा आहोत, आम्ही कोणते देव पूजायचे? शोकांतिका आहेत महाराज महाराष्ट्रामध्ये, शोकांतिका आहेत भारत देशामध्ये. लोकांनी सगळ्यात जास्त राजकारण जर काही केलं असेल तर जातीपातीचं राजकारण सुरू केलेत महाराज. माझं बोलणं बऱ्याच लोकांना पटत नाही. प्रत्येकाने प्रत्येकाचे संत वाटून घेतले, प्रत्येकाने प्रत्येकाचे देव वाटून घेतले. आणि जर विचार केला तर इथे देवादेवात वाटण्या करणारे तुम्ही आम्ही आहोत, संतात वाटण्या करणारे तुम्ही आहोत. संतांनी एकमेकांमध्ये भेदभाव केला नाही, देवाने एकमेकात भेदभाव केला नाही, तर तुम्ही आम्ही भेदभाव करणारे कोण आहोत? कदाचित याने म्हणायचं हा देव माझा आहे, त्याने म्हणायचं तो देव माझा आहे. परंतु ऐका, देवादिकांनी एकमेकात भेदभाव केला नाही, संतांनी एकमेकांमध्ये भेदभाव केला नाही. आणि तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करा, कोणत्याही देवाला पूजा, शेवटी तिथंच जाऊन पोहोचणार आहे. त्याचं सगळ्याचं मूळ तिथंच आहे महाराज. पण आपल्याला कळत नाही. या जगामध्ये कितीही नद्या असू द्या तरी सर्व नद्यांना एक दिवस समुद्राला मिळावं लागतं, हे परमसत्य आहे. मी या जातीचा, मी त्या जातीचा, हा देव माझा आहे, तो देव माझा आहे, वाटण्या करणारे तुम्ही आम्ही कोण आहोत? सध्या जातीपातीचं राजकारण आपलं चाललंय आणि याच्यात सगळ्यात मोठं नुकसान होतंय ते धर्माचं.
सगळ्यात मोठं महाराज. यानं म्हणायचं मी या जातीचा आहे, त्यानं म्हणायचं मी त्या जातीचा आहे. आपण जातीपातीच्या वाटण्या करून आपल्या आपल्यातच वाद करायला सुरुवात केली आणि कदाचित आपल्या धर्माकडे आपलं लक्ष नाही. जरा बाकीच्या धर्मांकडे जाऊन पहा, जरा मुस्लिम धर्माकडे जाऊन पहा. अरे शुक्रवारी जर नमाज पढायची वेळ झालीच ना, तर ते आपल्या घरी कोणत्याही कामाला आलेले असू द्या तरी बरोबर शुक्रवारच्या दिवशी ते नमाज पढायला जाणार म्हणजे जाणार. एवढ्याशा मुलापासून तर वृद्ध माणसापर्यंत त्या मुस्लिमांना त्यांच्या धर्माबद्दल जर अभिमान आहे तर तुम्हा हिंदूंना आपल्या धर्माबद्दल अभिमान असायला पाहिजे की नसायला पाहिजे? काय म्हणणं आहे तुमचं? असायला पाहिजे. पण आपण फक्त बोलतोय गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है. गोठ्यात गाय राहिली नाही, घरात माय राहिली नाही आणि देवघरात ज्ञानेश्वरी राहिली नाही तर स्वतःला हिंदू का म्हणायचं? अरे स्वतःला हिंदू म्हणायचं असेल तर गोठ्यात गाय पाहिजे, घरात जिवंत माय पाहिजे आणि देवघरामध्ये गीतेसारखे ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ पाहिजे तर स्वतःला हिंदू म्हणा. नाही तर म्हणण्याची अजिबात गरज नाही महाराज. पण आपलं वाटोळं चाललंय सगळं. आपण आपल्या धर्माकडे लक्ष द्यायलाच तयार नाही आहोत. कारण आपल्या या राजकारण्यांनी आपल्या डोक्यात फक्त जात आणि जातच घालून दिलेली आहे आणि आपलं हे राजकारण कुठेच संपणार नाहीत महाराज. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आम्ही फक्त हिंदू आहोत आणि आम्ही आमच्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे महाराज. या देवाधिकांनी या धर्मासाठी खूप प्रयत्न केलेत महाराज आणि ते प्रयत्न करून ते टिकवलेत आणि आपण ते टिकवणं अत्यंत महत्वाचं आहे. पण सध्या आपल्या धर्माला ग्लानी लागली, आपण आपल्या धर्माकडे लक्ष द्यायला तयार नाही. महिलांना ऐका, 50% आरक्षण आपल्याला आहे पण त्या आरक्षणाचा फायदा आपण कितपत चांगल्या कामासाठी करतोय याचाही विचार आपण केला पाहिजे. मी एक स्त्री असून सुद्धा स्त्रियांकरता बोलते ऐका. कदाचित आपल्या धर्माला कुठेतरी कातडी लागायला लागली, कुठेतरी कलंक लागायला लागला. आमचं बोलणं बऱ्याच लोकांना पटत नाही पण हे सत्य परिस्थिती आहे. सध्या सोशल मीडियाचं युग आहे महाराज. तुम्ही जर बघितलं तर सध्या इन्स्टा, व्हॉट्सअप, फेसबुक हे सगळे मात्र त्या ठिकाणी सोशल मीडियाचे प्रोग्राम आहेत आणि कदाचित मात्र त्या ठिकाणी इन्स्टावर जर बघितलं तर हिंदूंच्याच मुली व्हिडिओ काढताना दिसतात. एखादी मुस्लिमाची बाई दाखवा, कधीतरी ती स्वतःची पाठ दाखवताना दाखवा, कधीतरी स्वतःचं पोट दाखवताना, कधीतरी मात्र अंग प्रदर्शन करताना दाखवा. अजिबात दिसणार नाहीत महाराज. आणि हिंदूंच्या मुली जर पाहिल्यात तर बऱ्याच हिंदूंच्या तरुण तरुण मुलींचे व्हिडिओ आहेत इंस्टाग्रामला आणि तिची आई आपल्याला म्हणते बघा माझ्या मुलीच्या व्हिडिओला लाईक किती आल्या, व्ह्यूज किती आहे, हे दाखवण्याची गोष्ट आहे. इथं बसलेल्या प्रत्येक सुशिक्षित आईला माझी विनंती आहे की नका अंग प्रदर्शन करायला लावू नका. इथे तुम्ही किती भगवत चिंतन केलं आणि आपल्या मुलीला जर संस्कृती आणि संस्काराची जर मात्र त्या ठिकाणी जोपासना नसेल तर याचा उपयोग होणार नाहीत महाराज, अजिबात नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, आम्ही शास्त्रावर नक्की बोलू, आम्ही पुराणावर बोलू, आम्ही वेदांतावर बोलू, पण या सगळं बोलण्याकरता पहिल्यांदा आम्हाला आमच्या धर्मावरच बोलावं लागेल. कारण धर्म टिकला तर शास्त्र टिकतील, धर्म टिकला तर वेदांतावर बोलून उपयोग आहे, धर्म टिकला तर पुराणावर बोलून उपयोग आहेत महाराज. जिथे धर्मालाच ग्लानी लागली तिथे आम्ही परमार्थ सांगून उपयोग नाहीत महाराज, अजिबात नाही. म्हणून आपलं चाललंय काय याचा विचार आपण केला पाहिजे. अहो खुशाल लग्न झालेल्या बायका सुद्धा व्हिडिओ काढतात आणि पुरुष मंडळी तुम्ही झोपलात का? आपली बायको व्हिडिओ काढते आणि तोच व्हिडिओ आपण जर परपुरुष पाहताना दिसत असेल ती वाईट मांडण्याची गोष्ट आहे. पण त्या पुरुषाला आनंद होतोय महाराज. कुठे नेऊन ठेवण्यात आम्ही आमचा धर्माचं पालन आम्ही करतोय का याच्याकडे लक्ष देणं आज काळाची गरज आहे महाराज. कदाचित माझं बोलणं तुम्हाला चुकीचं वाटेल, माझं बोलणं तुम्हाला अयोग्य वाटेल, पण महिला मंडळ अंग प्रदर्शन करण्यात कुठलीही मात्र चांगुलपणा नाहीये, अजिबात नाही. आणि आपण ते टिकवलं पाहिजे. अरे साडीवरची बाई पंजाबीवर आली, मान्य केलं, पंजाबीवरची बाई मात्र त्या ठिकाणी गाऊनवर येते आणि गाऊन घालून घरामध्ये फिरते महाराज, ज्येष्ठांसमोर फिरते. याला आमचा धर्म म्हणतात. आजही मुस्लिमाची बाई पाहिली तर पूर्णपणे मात्र त्या ठिकाणी बुरखा पांघरलेली दिसते महाराज. अरे ठीक आहे तुम्ही पंजाबी वापरतात, ठीक आहे, पण त्याच्यावर ओढणी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपलं अंग झाकून पाकून ठेवणं हे हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. आणि का आम्ही आमचा धर्म विसरतोय महाराज, का आम्ही आमच्या धर्माचं पालन करायला नकोय महाराज. हा देव कळेल आम्हाला, पण त्याच्याकरता आम्हाला आमचा धर्म कळणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. धर्म कळाला तर या बाकीच्या गोष्टी कळतील, अन्यथा ते कळणार नाही. म्हणून माझे हात जोडून विनंती आहे, आपण आपल्या धर्माचं पालन करा. कदाचित हा व्याभिचार असेल,
कदाचित कर्म व्यवस्थित करायचं असेल तर व्याभिचार टाळला पाहिजे. कर्म चांगलं करायचं असेल तर एकमेकाविषयी कपट वृत्ती ठेवणं हे टाळणं गरजेचं आहे. परमार्थ करायचं म्हणजे काय? इतकं इकडे विश्वकर्मा जयंती अगदी अंतर्भावपूर्वक करायची, पैसे खर्च करायचे आणि एकमेकाचं कुटाळं करत बसायचं. काही तथ्य त्याला? इथे देवाचं दर्शन घ्यायचं, देव दर्शन झाल्याबरोबर दुसऱ्याला शिव्या द्यायच्या, काही अर्थ आहे त्याला? इथे प्रवचन ऐकायचं, आम्ही विश्वकर्मा जयंतीचं प्रवचन ऐकलं आणि प्रवचन ऐकून झाल्याबरोबर दुसऱ्याविषयी वाईट विचार करायचा, काही अर्थ आहे त्याला? अजिबात नाहीत महाराज. कदाचित आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. आजच्या दिवशी आपल्याला जेवढं चिंतन करता येईल तेवढं करा, कारण हे पर्व काळाचे दिवस आहेत महाराज. याला पर्व काळ का म्हटलं आहे का? या जयंत्या, देवाच्या जयंत्या जेव्हा आपण साजऱ्या करतो त्याला पर्व काळ का म्हटलं? या पर्व काळा पाठीमागे एक मोठं कारण आहे. कारण बाकीच्या दिवशी आपल्याला साधना खूप करावी लागते, चिंतन खूप करावं लागतं बाकीच्या दिवशी, तेव्हा देव आम्हाला थोडंसं देत असतो. पण पर्व काळाच्या दिवशी आम्ही थोडं जरी चिंतन केलं तरी देव आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो. म्हणून या पर्व काळाच्या निमित्ताने भगवत चिंतन आपल्याकडनं घडलं पाहिजे, मंत्र जप आपल्याकडनं घडलं पाहिजे. कदाचित आपण विचार केला पाहिजे की या देवाची जयंती करतोय, तो देवाचं काम नेमकं काय होतं? त्या देवाचं काम एकच होतं की कुणाला अडचण येऊ नये आणि कुणाच्याही कामी मी पडावं. आणि तसंच विश्वकर्मा भगवान परमात्मे जसे सगळ्यांच्या कामी पडले, सगळ्या देवांना कामी आले, तसं मात्र त्यांच्याकडनं आदर्श घेऊन आपल्याही जीवनामध्ये आपण एक निश्चय करावा की देवानं जसं सगळ्यांचं काम करून आज भगवत स्वरूप त्यांना निर्माण झालं, तसं आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला मदत करून आम्हीही देव स्वरूपात आहोत हे मान्य करण्याकरता ही मात्र त्या ठिकाणी आपल्याला ती काळ निर्माण होण्याकरता मात्र आपण तसं कार्य करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण इथे साधना केली पाहिजे, आपण इथे चिंतन केलं पाहिजे. आणि एक सांगू तुम्हाला, इथे फिक्स आपण ठरवलं पाहिजे की आजपासून मला माझ्या जीवनामध्ये या जयंतीच्या निमित्ताने काय चांगलं करता येईल तेवढं मी इथून पुढे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण सांगू का, पुढचा येणारा काळ फार वाईट आहे. पुढचा येणारा काळ इतका वाईट आहे की खोटं नाही सांगत. कदाचित 15 दिवसापासून आपण डोळ्याने सगळं बघतोय की सगळ्यात जास्त अटॅकचं प्रमाण 15 दिवसापासून वाढलेत महाराज, सगळ्यात जास्त. तुम्ही जरा अनुभव घेऊन पहा. मी हे तुम्हाला का सांगते, कारण मी रोज दहाव्यात आहे, रोज श्राद्धात आहे, रोज अंत्यविधीत माझ्या जीवनामध्ये. पण हे सगळं पाहत असताना आपल्या जीवनामध्ये कधी जाण्याचा दिवस येईल माहित नाही, पण जायच्या आधी जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्याला काय चांगलं करता येईल याच्याकडे लक्ष देणं काळाची गरज आहे. म्हणून आपल्या जीवनातला काळ हा चिंतनात घालवा. तुकोबाराय म्हणतात, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नियम इंद्रियासी सार. स्वतःच्या इंद्रियाला नियम घालून घ्या. नियम असला पाहिजे. सकाळी उठलात ना महिला मंडळ, तुमच्या जीवनात नियम असला पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या कदाचित एक एकांतात स्नान करावं, स्नान झालं देवपूजा करावी, देवपूजा झाली त्याच्यानंतर युक्त आहार करावा, युक्त विहार करावा. काय खावं याचं सुद्धा आपल्याला ज्ञान पाहिजे. माणसं नको ते खातात, नको तिथं जातात आणि स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतात. तुम्ही पहा ना, सगळ्यात जास्त गर्दी खाटकाच्या दुकानात. रविवारी तर नंबर लागलेली असतात. विशेष वाटतं मला, माणसं नको ते खायला लागलेत महाराज, नको ते प्यायला लागले. इथं बसल्या बसल्या एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी विंचू पाहिलाय का? हो, मोठ्याने म्हणा. भांडायला केवढा आवाज असतो आपला. विंचूच्या तोंडाच्या बाजूने विष असतं की नांगीच्या असतं? वा, किती असतं? 1 लिटर 2 लिटर पावशेर छटाक? थेंबरच असतं की नाही? पण किती विषारी असतं, इतकं विषारी असतं. आहारशास्त्र असं सांगतं की त्या पात्रामध्ये, एखाद्या पितळी भांड्यामध्ये तो विषाचा थेंब पडला ना विंचवाचा, तर त्या पितळाच्या भांड्याला सुद्धा छिद्र पडतं, होल पडतं. इतका विषारी तो विषाचा थेंब असतो. आता विचार करा, विंचू किती विषारी. पण विंचू इतका विषारी आहे ना, त्याला खाणारी जात सुद्धा या मृत्यू लोकात निर्माण झाली. तुम्ही पाल कधी बघितली का? तसे पालीचे 2 प्रकार आहे बरं का. एक तुमच्या माहितीतलं सांगते आणि एक माझ्या माहितीतलं सांगते. मला आता नुकताच माहित पडलाय महाराज, वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी एका ठिकाणी माझे सतत कार्यक्रम व्हायचे, कंटिन्यू मी जायचे. त्या आजोबांच्या घरी सून आली, नाथसून, आणि तेव्हा मी कीर्तनाला गेली 6-7 महिन्यांनी.
गेल्याच्या नंतर म्हटलं बाबा बरं आहे तुमचं, तुम्हाला नाचून आली, आता काय सगळं पुढं पुढं करत असेल, आता बरं चाललंय ना तुमचं. म्हातारं फार खोडीचं होतं. काय काय म्हातारी खोडीचीच असतात, चांगली नसतात. ते म्हातारं इतकं खोडीचं होतं. ते मला म्हणलं काय काय सांगू ताई तुम्हाला. म्हणलं काहीतरी सांगा. ते म्हणले काय सांगू ताई तुम्हाला. ती पांढऱ्या पायाची पाल जशी घरात आली अख्ख्या घराचं वाटोळं केलं. तेव्हा मला कळालं की एखाद्या बाईला सुद्धा पाल म्हणतात. म्हणून ती पाल वेगळी आणि मी सांगते ती पाल वेगळी. भिंतीवर सरपटणारी पाल मी तुम्हाला सांगते. विंचू इतका विषारी तिला पाल खाते. मग पाल किती विषारी आहे. पण पाल इतकी विषारी आहे ना, तिला सुद्धा खाणारी जात या मृत्यू लोकात जन्माला आली. पालीला कोण खातं. तुम्ही कधी कोंबडी पाहिली का. कोंबडी तसे सगळे शाकाहारी दिसतात गड्या. चुकून का कधीतरी पाहिली असेल ना कोंबडी. ती कोंबडी कोणाला खाते. पालीला. अगदी बरोबर. हे बघा विंचू इतका विषारी तिला पाल खाते. पाल इतकी विषारी तिला कोंबडी खाते. मग कोंबडी किती विषारी पण तिला सुद्धा खाणारी जात इथे जन्माला आली. आता कोण खाते ते काही मला विचारू नका. जे खात असेल ना त्यांनी घरी गेल्यानंतर विचार करायचा विंचवापेक्षा तुम्ही जास्त विषारी आहात. काय खावं याचं ज्ञान पाहिजे. म्हणून युक्त आहार असावा, युक्त विहार असावा. आपण कुठपर्यंत चालत जातोय याचाही विचार आपण केला पाहिजे. आपले पाय जर सतत दारूच्या दुकानाकडे ओढ घेत असेल तर जगून उपयोग नाहीत महाराज. आपले पाय कधीतरी मंदिराच्या दिशेने सुद्धा गेले पाहिजे. आपले पाय कधीतरी पंढरपूरच्या दिशेने गेले पाहिजेत. आपले पाय कधीतरी त्र्यंबक राजाच्या दर्शनाने गेले पाहिजेत महाराज. पण हे पाय परमार्थाकडे गेले पाहिजे. पण काहींचे पाय सतत दारूच्या दुकानाकडे. बाबा काही तथ्य नाही तो. काय अर्थ आहे त्याला. अरे हे शरीर इतकं सुंदर आहे महाराज. याला बिघडवण्याचा प्रयत्न करू नका, याला घडवण्याचा प्रयत्न करा. म्हणून युक्त आहार असावा, युक्त विहार असावा आणि आपला काळ चिंतनात गेला पाहिजे. पण शक्यतो आपल्या सगळ्यांचा काळ जो चाललाय ना तो चिंतेत चाललाय, पण चिंतनात जात नाही. बरं चिंता कुणाची करतोय. जे आपले नाही त्याची चिंता. मी जर तुम्हाला म्हंटले ना महिला मंडळ चला जर आपल्याला विश्वकर्मांची जयंती साजरी करायची, चला आपण इकडे जाऊ, चला तिकडे जाऊ, तर बाया आमच्या तोंडावर बोलतात ताई तुम्हाला काही रात्रंदिवस तेवढाच धंदा आहे. म्हणजे इतकं बोलतात डेंजर बाया. आम्हाला का तेवढंच काम आहे. आम्हाला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काम करावं लागतं. पण महिला मंडळ एक आवर्जून सांगेल, कधीतरी स्वतः करता जगायला सुरुवात करा. कधीतरी स्वतः करता जगलं पाहिजे. हे पुरुष मंडळी तरी कुठे ना कुठे कोणत्या ना कारणाने बाहेर पडत असतात. पण महिलांचा असा आहे घरातला कार्यक्रम असेल तर आम्ही बाहेर जातो, नाहीतर आम्हाला वेळ नाहीये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण मला असं वाटतं तुम्ही स्वतः करता वेळ काढायला शिका. मी माझ्या प्रत्येक प्रवचनात प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते की आपण आपल्या करता वेळ काढला पाहिजे. तुम्हाला एक सांगू, स्त्री कितीही चांगल्या पदवीवर जाऊ, ती डॉक्टर हो, ती इंजिनियर हो, ती कलेक्टर हो, ती कीर्तनकार हो, ती कुठल्याही पदावर जाऊ, पण रांदा वाडा उष्टी काढा आपल्या नशिबातनं आपल्याला सुटणार नाही. हे आपल्याला करावंच लागणार आहे. पण एवढं सगळं करून सुद्धा कोणते पुरुष आपलं कौतुक करतात. कोणाला वेळ येत आपलं कौतुक करायला. इथं बसलेल्या सगळ्या पुरुष मंडळीला माझी विनंती आहे महाराज, ठीक आहे तुम्ही महिन्याचा पगार घेत असाल, महिनाभर कष्ट करत असाल, पण दोनदा पगार घ्यावा असं काम दोन्ही टायमाला आपल्या घरातली स्त्री करते. म्हणून नाही तिला काही करता आलं, नाही काही देता आलं, तर निदान दोन शब्द बोलून तरी तिचं कौतुक करायला शिका. पण पुरुष मंडळी इतकी डेंजर आहे की स्त्री दिवसभर थकते आणि एखाद्या वेळेस नवऱ्याला म्हटली ना मी खूप थकले, तर नवरा सहज म्हणतो दिवसभर रिकामी होती कसली थकली. जे असं उत्तर आहे महाराज, असं उत्तर आहे. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला महिला मंडळ, मी तुम्हाला फार भडकवून देते वगैरे असं काही भाग नाही बरं, अजिबात नाही. पण मला असं वाटतं आपण स्वतः करता जगलं पाहिजे. अर्थात नियमांचं पालन करून जगायचंय. पतीच्या आज्ञेचं पालन आपण केलंच पाहिजे. सासू सासऱ्यांना आपण व्यवस्थित सांभाळलंच पाहिजे. परिवाराचा सांभाळ आपण केलाच पाहिजे. पण हे सगळं करत असताना स्वतः करता वेळ काढणं गरजेचं आहे. आपण वेळ काढत नाही. एका बाईनं मला येऊन भेटली आणि ती मला म्हणाली ताई तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे. म्हटलं काय झालं. 60 वर्षाची बाई होती आणि ती 60 वर्षाची बाई मला म्हटली ताई एकदम बरोबर बोलल्यात. म्हटलं काय बरोबर बोलले. ती म्हणे ताई तुम्ही बोलल्या बरोबर, मला आठवलं मी कालच आरशामध्ये स्वतःला पाहिलं. म्हणजे दररोज पाहतच होती हा काही भाग नाही,
पण निवांत वेळ, आता 55 ओलांडल्यानंतर निवांत बसतच माणूस. आणि तिने स्वतःला आरशात बघितलं आणि बघितल्यानंतर ती म्हणाली, ताई मी त्या आरशात बघितलं आणि मला माझे एवढे केस पांढरे झालेले दिसले आणि मग मी आरशात पाहून स्वतःच्या मनाशी बोलले. काय बोलली ऐका, ती म्हणली मी माझ्या मनाशी बोलली, मेली, अख्ख्या परिवाराचं करता करता कधी म्हातारी झाली ते सुद्धा कळालं. आणि ही परिस्थिती आपली होणार आहे बरं, कधी म्हातार होऊ ते सुद्धा कळणार नाही. म्हणून स्वतःसाठी जगणं सुरू करा. स्वतःसाठी जगायचं म्हणजे सकाळी उठला 10 मिनिट परमार्थाला द्या. महिन्यातनं एकदा, नाही पंढरपूरला जाता येत ना, त्र्यंबकेश्वरला जा, त्र्यंबक राजाचं दर्शन घ्या, निवृत्तीनाथांचं दर्शन घ्या. स्वतः करता कधीतरी वेळ काढा. मला बरं वाटलं, एवढ्या दुपारच्या वेळेत सुद्धा तुम्ही प्रवचनाला इतक्या छान हजर राहिल्या, मला बरं वाटलं महाराज. ते तर माझं कामच आहे, नाही बोलली तर पुन्हा बोलवणार नाही म्हणून मला बोलावंच लागलं. पण ऐका ना, वास्तविक आहे की तुम्ही इथे हजर राहणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आपण आपल्यासाठी वेळ दिला पाहिजे. कदाचित कुठेही परमार्थ असेल ना, कुठे प्रवचन असेल, तुम्ही म्हणाल ताई निमंत्रण नाही, निमंत्रणाशिवाय जा. कारण इथे निमंत्रणाची वाट पाहायची नाही. जिथे देवपूजा आहे तिथे निमंत्रणाची वाट पाहायची नाही. जिथे कथा आहे तिथे निमंत्रणाची वाट पाहायची नाही. जिथे प्रवचन आहे तिथे निमंत्रणाची वाट पाहायची नाही. याने मला सांगितलं नाही त्याने नाही, वाटलं तर तुम्ही जेवायला थांबू नका, पण ऐकायला मिळतंय ना तेवढं चांगलं ऐका, कारण ही संधी पुन्हा परत येणार नाही. काही काही बाया म्हणतात ताई बघू थोडं म्हातारं झालं की मग प्रवचनच ऐकायचे. तुम्हाला वाटतं म्हातारे झाल्यावर प्रवचन ऐकायचे, पण म्हातारे झाल्यानंतर कानपूर लाईन बंद झाल्यावर तुम्ही कुठून ऐकणार? जोपर्यंत तुमचे अवयव चांगले तोपर्यंत परमार्थ करावा, जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत परमार्थ, जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत चालत चला, जोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत त्याचं रूप पहा, जोपर्यंत कान चांगले त्याचे गुण ऐका, जोपर्यंत आपलं पंचकर्म इंद्रिय पंच ज्ञान इंद्रिय काम करतात तोपर्यंत आपण परमार्थ केला पाहिजे. पण आपलं असं आहे महाराज, जिथे अटकायला पाहिजे तिथं आपण अटकत नाही, नको तिथं अटकल्याशिवाय राहत नाही. आपलं असंच चाललंय, प्रपंचात आपण इतकं अटकून गेलोय की बाकीचं आपल्याला काही सुचतच नाही. उदाहरण फार गोड सांगताय का, एक जावई होते, मुंबईवरून आले होते. सासूबाईने निमंत्रित केलं, जावई बुवा बरेच दिवस झाले तुम्ही आला नाही, या जरा स्वयंपाक बनवते, छानपैकी जेवण वगैरे करा आणि मग नंतर निघून जा. मुंबईचे जावई सासूरवाडीला बोलवले. आता सासूबाईच्या निमंत्रणाला नाही म्हणता येत नाही. जिची मुलगी इतकी कडक आहे तिची आई किती कडक असेल महाराज. सासू मोठी कडक, सासू निमंत्रण दिलं, जावई निघाले. आता निघाल्यानंतर जावयाचे किती मान सन्मान असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती की नाही. ज्याचे चार आहे त्याचे हालच आहे, पण ज्याचा एकुलता आहे की त्याचे फार लाड असतात. किती लाड असतात जावयाचे, पण आच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी 4-5 माणसांची तानातानी एवढे जावयाचे लाड. जावईला बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर जावई बुवा आले. अगदी रेल्वे स्टेशनवर उतरले, तिथून ऑटोने निघाले, त्या गावात आले. पण त्या गावामध्ये सासूरवाडीला जायला बांधाने जावं लागायचं. बांध माहिती का तुम्हाला? बांध माहितीये ना, काहींचं जीवनच बांध कोरण्यात चाललंय, तो भाग वेगळा आहे. याचा बांधकोर त्याचा बांधकोर महाराज. तसे ते बांधाने जावई निघाले. धो पाऊस पडत होता, पाऊस थोडा थांबला. त्या बांधाने चालायची जावायला अजिबात सवय नव्हती महाराज, कारण तो सुशिक्षित होता, मुंबईवरून आलेला जावई. तो बांधाने कधी चालला नव्हता, पण असं उताराला शेत होतं, त्या शेतातलं सगळं पाणी वाहून गेलं होतं. आणि शेवटच्या वावरामध्ये जी चिकण माती उरली होती त्याला आपल्याकडे काय म्हणतात? गाळ म्हणतात किंवा पोयटा म्हणतात. जर शेतकऱ्याच्या भाषेत म्हटलं तर त्याला पोयटा म्हणतात. ती चिकण माती त्याने पाहिली आणि तो पोयटा पाहिल्याच्या नंतर तो जावई आता अत्यंत स्टँडर्ड, त्या जावईने विचार केला इथून तिथून अख्खा खरबुडा रस्ता, बरं झाला चिकन रस्ता मिळाला. त्याने एकच पाय ठेवायचा ना, त्यानं दोन्हीची दोन्ही पाय त्या गाळात आणि हालचाल करायला लागलं. पण गाळाचा स्वभाव आहे, जशी जशी हालचाल कराल तसं तसं मध्ये अटकत चालतो. गाळ आला त्या जावयाच्या कमरेपर्यंत, गाळ आला मानेपर्यंत आणि एवढंच मुंडकं दिसायला लागलं. तेवढे 4-5 जण त्या गावातले होते. ते म्हणले, पाहुणा कुण्या गावचे तुम्ही? त्या जावयाने सांगितलं, या गावातला मी जावई आहे, बऱ्याच वेळची हालचाल करतोय तरी निघत नाही, काय करू? तेवढ्या सगळ्या पाहुण्यांनी सांगितलं, एक काम करा, गावकऱ्यांनी सांगितलं, तुम्ही स्थिर उभे राहा, अजिबात हलू नका, आम्ही तुम्हाला ओढून वरती काढतो. ते स्थिर झाले आणि या सगळ्या गावकऱ्यांनी त्याला ओढून वरती काढलं. आता जावई बुवा सासूरवाडीला निघालेले कपडे घालून निघतो का? घरी खायला का नसना पण चांगलेच कपडे घालतो, कारण सासूरवाडीला निघताना चांगलंच निघावं लागतं. अगदी इस्त्री वगैरे केलेले कपडे अख्खे गाळाने खराब झाले. जावईने विचार केला सासूरवाडीला जायचंय, कुठंतरी पाणी मिळालं त्याला स्वच्छ तरी करूयात, म्हणून पाण्याच्या शोधात जावई निघाले.
4-5 बायका विहिरीवर पाणी ओढत होत्या. ओढत असताना जावई तिथे गेले, त्या बायांना म्हटले, मावशी मला थोडं पाणी मिळेल का? आता त्या खेड्यातल्याच बाया ते जोरात ओरडून उठल्या याच्यावर, म्हणले गड्यासारखा गडी दिसतोय आणि आमच्याकडे पाणी मागतोय, हे चराड घे, ही बादली घे आणि लागल तेवढं पाणी ओढून घे. आता यानं उभ्या आयुष्यात कधी बादलीन चराट पाहिलं नव्हतं महाराज. त्यानं ती बादली घेतली, कसं बस ते चराड गुंढाळलं आणि ती बादली विहिरीत टाकली. आता याला डोकून पाहायची काही गरज होती का? हे डोकून पाहायला गेलं तसं शेवळवरून सटकलं, तसं आतमध्ये गेलं. आता आतमध्ये गेल्याच्या नंतर यानं जरा हातपाय तर हलवायचे की नाही, हातपायच झाली ना. तेवढ्यात वरतून त्या बाया म्हणल्या, अरे गड्यासारखा गडी दिसतोय, जरा हातपाय तर हलव. त्यानं तोंड वरती काढलं आणि ते म्हणलं, काय तुमच्या गावातले लोक 2 तोंडे? मगाशी तिथं हातपाय हलवीत होतं, तू म्हणे हलू नको, आणि आता इथे हलवत नाही तर म्हणे हाल. असंच चाललंय आपलं. ज्या प्रपंचात सायास करायला नकोय तिथं आम्ही करतोय, आणि जिथे परमार्थात सायास करायला पाहिजे तिथं करत नाही, आणि म्हणून आपण अटकत चाललोय महाराज. म्हणून या प्रपंचामध्ये जास्त अटकण्याचा प्रयत्न करू नका. होईल तितका परमार्थ आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजेत महाराज. कदाचित आपण कुणाला तरी कामं आलं पाहिजे. हे बघा, कदाचित भगवत स्वरूप असं सहजासहजी निर्माण होत नाही महाराज. देवाला देव पण येण्याकरता कितीतरी घाव सोसावे लागतात. ऐका, ते घाव सोसल्याशिवाय देव पण प्राप्त होत नाही. तसं माणसाला माणूस होण्याकरता अपमानही सहन करावा लागतो. ती सहन करण्याची क्षमता आपल्यात ठेवली पाहिजे. आणि कदाचित ते सगळं सहन करून तरी आपण सगळ्यांशी चांगलं वागत असाल तर आपलं पुण्यस्मरण तरी लोक करतील. अर्थातच देवाने घाव सोचले आणि सगळ्यांसाठी चांगलं कर्म करून ठेवलं, म्हणून आज भगवान विश्वकर्माची जयंती आपण साजरी करतोय. सहजासहजी नाहीत महाराज. सगळ्या देवांना जर कामाला आले असेल तर विश्वकर्मा भगवान आहेत महाराज. आज जर विचार केला तर सगळ्या देवांचा वार आला की तरच देव आठवेल, पण सगळ्या देवांचे वार एक एक येत असतील, सर्व देवांच्या हातात ज्या त्या वाराला देव पाहिला की त्या देवाच्या हातात शस्त्र बघितलं की आमच्या विश्वकर्मा भगवंताची आठवण वर्षभर आम्हाला होत राहणार. वर्षभर होईल महाराज. त्यांची वेगळी आठवण काढायची गरज नाही. महादेवाकडे पाहिलं, त्रिशूळ पाहिला की त्यांची आठवण येईल. भगवान विष्णूकडे पाहिलं, चक्र पाहिलं की त्यांची आठवण येईल महाराज. रामाकडे पाहिलं, धनुष्य पाहिलं की त्यांची आठवण येईल महाराज. प्रत्येक देवाच्या हातामध्ये शस्त्र निर्माण करून देणारे भगवान विश्वकर्मा आहेत. तेव्हा आजही अबाधित त्यांची जयंती नुसतं राज्यभर नाही, नुसतं देशभर नाही, तर इतर देशांमध्ये सुद्धा आणि संपूर्ण विश्वामध्ये सुद्धा विश्वकर्मांची जयंती साजरी होते महाराज. जे ते त्याच्या पद्धतीने जयंती साजरी करतायत. पण मला एवढंच सांगायचं आहे की त्या जयंतीला आपण त्यांच्याकडनं काय गुण घ्यायचा, कारण आपण ज्यांच्याकडनं गुण घेतला ते आपले गुरु होत असतात, गुरुस्थानी होत असतात. कशा पद्धतीने महाराज म्हणतात, जो जो ज्याचा मी घेतला गुण तो तो मी गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. सगळं जग आम्हाला गुरु दिसतं, पण कधी त्यांच्याकडनं आम्हाला गुण घेता आला पाहिजे. मग या भगवंताकडनं आम्हाला गुण घ्यायचा आहे महाराज. जसं गणपती बुद्धीची दैवत आहे, तसं शस्त्राची दैवत जर कोण असेल ते विश्वकर्मा भगवंत आहेत महाराज. ते कुठल्या जातीत वाटले गेले नाहीत महाराज. कदाचित तुम्ही त्यांच्याकडे आपल्या जातीचं म्हणून पहा, मी त्यांच्याकडे आपल्या जातीचं म्हणून पाहिल, तिथे जातीभेद नाहीये. तो भगवंत सगळ्यांचा आहे आणि त्यांची आठवणीने आपण ती जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करतोय महाराज. म्हणून विश्वकर्मा भगवंताचं जे जीवन अत्यंत नाविन्यपूर्ण, अत्यंत महत्वपूर्ण, आणि कदाचित आपण त्यांच्याकडनं एक गुण घेतला पाहिजे की आम्ही कुणाच्या तरी कामी आलो पाहिजे. म्हणून ऐका, कदाचित सोनाराकडे बघितलं तर सोनार त्यांची जयंती साजरी करतात, लोहाराकडे पाहिलं तर त्यांची जयंती आहे, कदाचित सुताराकडे पाहिलं तर त्यांची जयंती आहे. कदाचित आपण जातीभेद करत असाल, पण देवाच्या ठिकाणी जातीभेद अजिबात नव्हता आणि केलाही नाही पाहिजेत महाराज. भगवत चिंतनामध्ये कुठली जात, फक्त माणूस म्हणून जन्माला आलोय आणि माणूस म्हणून राहायचं आहे आणि माणूस म्हणून मरायचं आहे, हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे. आणि म्हणूनच अगदी मोठ्या उत्साहामध्ये चांगल्या पद्धतीने मात्र ही विश्वकर्मा जयंती आपण साजरी करतोय. आणि त्याच पद्धतीनं मलाही आपण सर्वांनी या ठिकाणी प्रवचनासाठी बोलवलं. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. तसं पाहायला गेलं तर माझ्याकडे फार कमी वेळ होता. मला वेळ दिलेली होती 10:30 ते 11:30, पण मात्र या ठिकाणी तुमचा पूजा विधी होता. मलाही पुढचा लांबचा प्रवास आहे, मला मुंबईच्या पुढे कीर्तन आहे आणि मला तिकडे पोहोचणं गरजेचं आहे.
कारण मुंबईला जायला काही वेळ लागत नाही, पण वेळ 6 ते 8 ची आहे, म्हणून मला थोडं लवकर निघावं लागणार आहे. आणि म्हणून 1 तासामध्ये भगवंताने माझ्या वाणीतनं जसं वदवून घेतलं तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. एखादा शब्द चुकून गेला असेल, तुमच्या अंतःकरणाला लागले असेल, तुम्ही माझे आहात, मी तुमचे आहेत. आपण एकमेकाचे कडू शब्द सहन केलेच पाहिजे महाराज. कारण कडू बोलणं आपण आपल्याच माणसाला बोलत असतो. कारण आम्ही सगळं गोडगोडच बोललं की लोक काही सुधारणारे नाही, आम्हाला माहित आहे. कारण डॉक्टरकडे गेल्यानंतर आजार बरा करायचा असेल तर कडू गोळ्या खाव्या लागतात. तसे जीवनामध्ये सुधारणा करायची असेल तर कडू वचनं आपल्याला सहन करावी लागतात. म्हणून मात्र या ठिकाणी माझ्याकडनं काही चूकभुलीने वाईट बोलल्या गेलं असेल, मी तुमच्या मुलीसारखी बहिणीप्रमाणे आहेत, हा शब्द तुम्ही तुमच्या पोटात घालाल ही विश्वकर्मा भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आदरणीय आमचे कचरू भाऊ, त्यांच्याकडनं या कार्यक्रमाचं मला निमंत्रण आलं. माझे सासरे सुरेश मामा जगताप आणि आमची कचरू भाऊ दोघांची मैत्री असल्या कारणानं माझं या ठिकाणी येणं झालं. फार वेळच नव्हता, परंतु कचरू भाऊंनी सांगितलं, ताई आमच्या करता तुम्हाला थोडा तरी वेळ काढावा लागणार आहे. फार आग्रहाचं निमंत्रण दिलं. असो मी कचरू भाऊंचं या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आपण सर्व आलात, प्रवचन श्रवण केलं, आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते आणि माझ्या प्रवचन रूपी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देते. पुंडलिक भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. भगवान विश्वकर्मा महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.